राज्यातील कथित बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी वसई विरार महानगरपालिकेला भेट देत आयुक्त पृथ्वीराज बीपी यांच्यासोबत बैठक घेतली। मुंबई महापालिकेत 87,000हून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला असून राज्यातील इतर महानगरपालिकांमध्येही अशा प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर करून आरोग्य अधिकारी आणि निबंधक यांच्या आधारे खोट्या कागदपत्राद्वारे काही बांगलादेशी नागरिक जन्म प्रमाणपत्र मिळवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। या प्रमाणपत्रांचा वापर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने विशेष बैठक बोलावली आहे। दरम्यान वसई विरार महापालिकेत झालेल्या बैठकीत जन्म प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे आणि संशयास्पद नोंदींची चौकशी करण्याबाबत चर्चा करण्यात आली। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला आहे। त्याचा तिसरा टप्पा म्हणजे अनेक महानगरात आरोग्य अधिकारी निबंधकांनी तो माणूस तसा माणूस अस्तित्वात नसताना जन्म प्रमाणपत्र दिले। मुंबई महापालिकेत 87,347 बोगस जन्म प्रमाणपत्र दिले गेले। अशाच पद्धतीने आता महाराष्ट्रातल्या बाकी महापालिकेत मी स्वतः जाऊन तपास करतोय, चेक करतोय। या संबंधात उद्या महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने विशेष बैठक पण बोलवली आहे। मोठ्या प्रमाणात बांगलादेशी अशा पद्धतीने खोटं बोलून जन्म प्रमाणपत्र प्राप्त करत आहेत। गेल्या वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारने 3 लाख जन्म प्रमाणपत्र रद्द केले आहे। आम्हाला भीती आहे की या जन्म प्रमाणपत्राचा उपयोग जो महाराष्ट्रात आता SIR सुरू होत आहे त्या SIR मध्ये बांगलादेशी मतदार होण्यासाठी त्याचा उपयोग करणार।